भारतातील नागरी विमान क्षेत्र सिव्हिल एव्हिएशन सेक्टर विविध दिशांनी विस्तारत आहे. म्हणजे काय, तर त्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, अनेक विमानतळ उभी राहत आहेत आणि त्याशिवाय विमानं दाखल होत आहेत. प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि हे सगळं होतानाच इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे विमान कंपन्या मात्र तोट्यात चालल्या आहेत, किंवा काही तर बंद होत आहेत. जेट एअरवेज, गो एअर हे तर बंद पडलेत. एक इंडिगो सोडली तर बाकीच्या तोट्यामध्ये तर अगदी स्पाइस जेट गोटांगळ्या खाते, आकाशात सुद्धा कशी बशी आकाशात विहरते. असं का होतं? कंपन्यांचं म्हणणं आहे की सगळं वाढत जरी असलं तरी एटीएफ म्हणजे एअर टर्बाईन फ्युएल त्याचा कॉस्ट खूप जास्त आहे. त्याशिवाय ते जीएसटी मध्ये आलं नसल्यामुळे करही जास्त येतं, किंवा अजून त्यांचं असं म्हणणं आहे की पायलट पुरेसे उपलब्ध नाहीत. जितके अपेक्षित प्रवासी वाढ व्हायला पाहिजे तितकी ती होत नाहीये असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि बाकी आपण विमानं, त्यांची इंजिन हे सगळं आयात करतो, तर त्याचा खर्च भरपूर असतो आणि तोही जास्त आहे. असा ऑपरेटिंग कास्ट आवाक्यात येत नाहीये. लेट्स होप तो आवाक्यामध्ये येईल आणि भारत हे अशा प्रकारच्या वाहतुकीचं मोठं केंद्र ठरेल.